मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता अखेर खुले, ग्रामस्थांचा दिलासा। मौजे बालगाव तालुका जत येथील भोर नदीकाठी असलेल्या स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता विजापूर पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण सुरू असल्यामुळे काही दिवसांपासून बंद होता। त्यामुळे गावातील अंत्यसंस्कारासाठी जाणाऱ्या नागरिकांना मोठी अडचण निर्माण झाली होती। आज सकाळी गावातील एका व्यक्तीचं निधन झाल्यानंतर मृतदेह स्मशानभूमीकडे नेण्यासाठी मार्गच उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांना मोठ्या संभ्रमांसह अडचणींचा सामना करावा लागला। या परिस्थितीची तात्काळ माहिती मिळताच उमदी पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी, महसूल विभागातील अधिकारी, उपविभागीय अधिकारी जत यांच्या सूचनेनुसार तहसीलदार संख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन यंत्रणा सक्रिय झाली। ग्रामविकास अधिकारी उदय गुरव कोतवाल, पोलीस पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। स्थानिक ग्रामस्थ व शेतकऱ्यांशी समन्वय साधून तसेच हायवे कॉन्ट्रॅक्टरच्या यंत्रसामग्रीच्या मदतीने अल्पावधीतच मुरुम टाकून स्मशानभूमीकडे जाणारा तात्पुरता रस्ता तयार करण्यात आला। यावेळी जेसीबीच्या सहाय्याने मार्ग मोकळा करण्यात आला। अल्पवेळात केलेल्या या उपाययोजनामुळे मृतदेह स्मशानभूमीकडे नेणे शक्य झाले व अंत्यसंस्कार विधी पार पाडण्यात ग्रामस्थांना मदत झाली। या संपूर्ण कार्यवाही दरम्यान ग्राम महसूल विभागाचे अधिकारी उदय गुरव, पोलीस अधिकारी व कर्मचारी स्वतः उपस्थित राहून मार्ग खुला करण्याचे काम त्यांनी केले। त्यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाबद्दल समाधान व्यक्त झालं। दरम्यान ग्रामस्थांनी प्रशासनाकडे कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली। महामार्गाचं रुंदीकरण महत्त्वाचं असलं तरी गावच्या मूलभूत गरजांमध्ये स्मशानभूमीकडे जाणारा मार्गही सर्वात प्राथमिक गरज असल्याचं त्यांनी सांगितले। अशा अडचणींना पुन्हा सामोरं जावं लागू नये यासाठी लवकरात लवकर कायमस्वरूपी रस्ता उपलब्ध करून देण्याचं आवाहन ग्रामस्थांनी केले। या प्रसंगी महसूल, पोलीस विभागाचे अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। अधिकाऱ्यांच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे निर्माण झालेला तणाव कमी झाला आणि ग्रामस्थांनी दिलासा व्यक्त केला। यामध्ये काही शेतकरी व पोलिसांमध्ये काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झाले होते। माणसं 1 मीटरचं आहे, माणसं एवढं जावं म्हणतात ते ट्रॅक्टर काय जाऊ नको म्हणते ती आणि खटी यांगमध्ये केतर रो खटी आकर दो को तुम याकडे रे गोड हाली हम जाना रे हा याकडे तोरसन खाली और ಮೊದಲು ಎಲ್ಲಿ ಕಟ್ಟಡ ರಾಲಿ ಕಟ್ಟಡ ಇದೆ ಹಾ ಹೆಂಗ ಅದರಿ ಕಟ್ಟಡ ಇದೆ ಈಗ ಆದಿ ಯಾವುದು ಗಾಡಿ ಆದಿ ಇಲ್ಲ ರಸ್ತೆ ಇಲ್ಲ रस्ता नाही म्हणते हा ನೇಮದಲ್ಲಿ ನೀವು ಹೇಳೋಣ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಲ್ಲ ಅನ್ನ ರಸ್ತೆ ಇದೆ ನೋಡ್ರೆ ನಿಮ್ಮದು ರಸ್ತಾವರು ನಿಮ್ಮ ಮೇಲೆ ತಕರಾರು ಮಾಡೋದು ಪೊಲಿಟಿಷಿಯನ್ಗೆ ಆಲ್ರೆಡಿ ಅರ್ಜಿ ಐತಿ ಅದು ಇಲ್ರಿ ಐತಿ ಬರ್ಲಿ ಅನ್ನೋದ್ರಿ ಐತಿ ಇದು ಯಾಕಂದ್ರೆ ಮಷನ್ ಮೂಲಕ 12 ಫೂಟ್ ಇದು 12 ಫೂಟ್ ಅದ ರೀ 3 ಫೂಟ್ದು ಗಟರ್ ಟೋಟಲ್ 15 ಫೂಟ್ ರಸ್ತಾ ಅದ ಯಾಕರದು ಈ ರಸ್ತಾ ಅದ ರೀ ಗಟರ್ ಇಲ್ಲ ಕಾಪಮ್ಮ ಅವರಿಗೆ ಯಾರು ಹೇಳ್ತಾರೆ ಇಲ್ಲ ನಿಮ್ಮ ಮೇಲೆ ತಕರಾರು ಅದ ಪೊಲಿಟಿಷಿಯನ್ ಇಲ್ಲ ನಿಮಗೆ ಹೇಳಿದ್ರೆ ನೇಮನ तुम्ही साइड मध्ये देतो म्हणते ನೇಮನ ಅವ ಮಾನ್ಯ ಹೇಳ್ಯಾರ ಮೇಡಂ ಬೈ ಏ ಅಮಿತ ಅದು ಪತ್ರ ಅದ್ರಿ ಪತ್ರ ತೋರಿಸರ್ ಸಾಹೇಬ್ ನಿಮಗೆ ಕೊಟ್ಟಿರಲ್ಲ ಸಾಹೇಬ್ ಪತ್ರರು आणि बंदोबस्त केले मंजूर पण होऊन आले मॅडम तर 2 वाजता जो आहे 5 मीटर त्यांनी सेक्शन केलेला आहे 5 मीटर 15 फूट जागा नाही का 15 फूट तुम्ही तर मंजूर केलाय बजेट केलाय 9 फूट तर रस्ता कमीत कमी तुम्ही इथून ಆ ರಸ್ತಾ ನಾವು ಮಾಡೋಣ ಹಾವೇದವರಿಗೆ ಯಾಕಂತ ಕೇಳಿ ರೊಕ್ಕ ಹಾವೇದ ರಸ್ತಾ ಹೇಳ್ತಾರವರು ನೋಡ್ರಿ ಇಲ್ಲಿ ಕೇಳ್ರಿ ಹವೇದ ರಸ್ತಾ ಹೇಳ್ರಿ ಇವು ಊರಾಗ ಹಾವೇದ ರಸ್ತಾ ಹೇಳಕತ್ತಾರಿ ಅವ್ರು ಹಳ್ಳಕ್ ಹೋಲಕ ಸುಡೋರು ಯಾರಿಗ್ರಿ ಹಳ್ಳ ಹೋಗಿ ಹಾವೇದವರು ಮಸಾಲ ಭೂಮಿ ಬೇಡ ಹಳ್ಳಕ್ ಹೋಲಕ್ಕೆ ಸುಡೋರು ಯಾರು ಬೇಕು ಹಳ್ಳದ ಮಂದಿ ಹಳ್ಳಕ್ ಹೆಂಗ್ ಹೋಗಬೇಕು ನೇಮಲೆ ತೋಳಲ್ರಿ ನೇಮಂದ್ರ 15 ಫೂಟ್ ಹೋತಾರಿ 10 ಫೂಟ್ ಹೋತಕ್ ಹೋಲಿ ಖರೆ ನೇಮಲೆ ತೋಳ ಈಗ ನೇಮಲ್ನೇ ಕೊಟ್ರ ನಿಮ್ ಕಾದ್ರೆ ಇಲ್ಲ ನಮ್ಮ ಪಟ್ಟಿಲ್ ಕಾಲ್ಲ ಇಲ್ಲ ಈ ಪೂರ ಕೇಳಿ ಪಟ್ಟಲ ನಮ್ಮ ಕೈಲಿ ಕೈ ಮಾಡ್ಕೊಂಡಿತ್ತು ಎಲ್ಲ ಕಡೆ ಬೇಕಿಲ್ಲ ಸರ್ ಅಣ್ಣ ಇಲ್ಲಿ ಅವ್ರು
ರೋಡ್ ಬರ್ತಾರೆ.